नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. मागच्या आठवड्यामध्ये आपण चर्चा केलेली होती मेनोपॉज म्हणजे काय आणि म्हणजे थोडक्यात रजोनिवृत्ती येत असतानाचा जो काही कालावधी असतो तर त्याच्यामध्ये नेमके कशा पद्धतीनं स्त्रीच्या शरीरामध्ये बदल होत जातात, अकाली रजोनिवृत्ती येते त्याचं काय, यावेळेला आपण डिस्कस करणार आहोत की त्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जो प्रश्न गेल्या आठवडाभर माझ्या डोक्यामध्ये सारखा घोळतोय तो म्हणजे की मागच्या आठवड्यामध्ये बोलताना तुम्ही म्हणालात की कधी-कधी अकाली रजोनिवृत्ती ही वयाच्या साधारण 30-35व्या वर्षी पण येते. खरं तर अजून पुढची 20 वर्ष त्या स्त्रीच्या हातामध्ये आहेत की ती सक्षम असण्यासाठी. तर आत्ताच्या आधुनिक काळामध्ये ही रजोनिवृत्ती थांबवता येते किंवा त्याचा पिरियड अजून थोडा प्रोलॉन्ग करता येतो असं काही आहे का? आता किंवा त्या हं. स्त्रीला नेमकी तिची इतक्या लवकर रजोनिवृत्ती झाल्यानंतरची तिची मानसिक स्थिती कशी, तिने कसं फेस करावं? नाही, नाही. आता याचं उत्तर मी आता 2 म्हणजे 2 भागात मी आता डिव्हाईड हं. करतो. एक म्हणजे आता मी त्या स्त्रीचा किंवा ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांचा तिला अप्रोच हं. हा एक पार्ट आहे. ओके. आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर तुझं डिप्लिशन ऑफ हार्मोन म्हणजे तुमच्या शरीरातलं हार्मोनचं टेस्टेस्ट्रॉन, प्रमाण. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे कमतरता असते. त्यामुळं जे काही चैतन्य आहे हे जरा थोडं कमी व्हायला सुरू झालं असतं. आपण असं म्हणूया का, की हार्मोन्स म्हणजे शरीरातलं असलेलं चैतन्य? हो, ते आता ते हळू कमी नाही, ते त्या हार्मोन्समुळे चैतन्य येतं. हां, तेच ना. आता तुम्हाला सांगतो की नाही आपल्याला जेव्हा म्हणजे सुखद संवेदना होतात, तेव्हा त्याला पिटोसिन आणि मेंदूमधलं डोपामिन हे हो. कारणीभूत आहे. म्हणजे बऱ्याच सुखद संवेदनाच्या वेळेस आपल्या मेंदूमध्ये म्हणजे हायपोथॅलॅमस, थॅलॅमसच्या एरियामध्ये डोपामिन स्त्रवतं आणि डोपामिन स्त्रवल्यामुळं यू फील म्हणजे आनंदी, हां, उत्साही. म्हणजे फीलिंग ऑफ वेलनेस. ओके. हे जो आहे ना, हा त्या हॉर्मोन्समुळं होतो. म्हणजे ते विविध तुम्हाला एखादी गोष्ट भावली तरीसुद्धा तो डोपामाइन सिक्रेट होतो. काही वेळेस शारीरिक त्याला काही स्टिम्युलेशन्स मिळाली तरीसुद्धा हं, हं. डोपामाइन सिक्रेट होतं. तर तसा हा जो पार्ट आहे हा आपण हॉर्मोन्सचा हा एक पार्ट करूया आणि दुसरा जो आहे तो अप्रोच टुवर्ड्स द मेनोपॉज. हं. हॉर्मोन्सचा तुम्हाला तर मग मला थोडं त्याला इतिहासात जायला पाहिजे. तर आपल्या स्त्रियांच्या पेक्षा अमेरिकेतल्या किंवा परदेशातल्या, युरोपातल्या ह्या स्त्रिया ज्या आहेत ना, ह्या जास्ती लवकर जागरूक झाल्या. बरं. आणि त्यांचं जागरूकत्व आपल्याकडे जागरूक जेव्हा होतात, तेव्हा आपल्या स्त्रियांचं कसं आहे, की आपल्याकडे कल्चरच असं आहे, की आपण आपल्या मुलं, बाळं, फॅमिली कशी वाढवू, असं त्या स्त्रीचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट असते. अमेरिकेतल्या वगैरे स्त्रियांचं फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट असतं, हं, की हं. मी कशी सुंदर दिसेन, मी कसं सेक्शुअली ॲक्टिव्ह होईन, मी कशी म्हणजे माझी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ह्या कशा चांगल्या राहतील. तर मग त्यासाठी त्यांनी सुरुवातीला असा शोध लावला, की आता हे हॉर्मोन जे आहेत, तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आपण सुरू करूया. बरं. मग ते जे हॉर्मोन्स शरीरामध्ये घटक कमी व्हायला लागले होते, तर ते बाहेरून तुम्हाला म्हणजे सप्लिमेंट दिल्यासारखे. सप्लिमेंट द्यायला सुरू झाले. पण शेवटी निसर्ग हा निसर्ग आहे. निसर्गानं आपल्या शरीराची काहीतरी एक म्हणजे कालमर्यादा म्हणा किंवा एक सायकल बायोलॉजिकल क्लॉक ठेवलेला आहे. त्याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा काही प्रमाणामध्ये त्याचे होणारे दुष्परिणाम हे तुम्हाला सहनच करायला लागतात. हं, हं. आणि त्या HRTमुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मेंटेन झाल्या. म्हणजे सुंदर दिसणे, हे सगळे आतासुद्धा तुम्हाला सांगतो, की म्हणजे काही-काही लोकांना असे ते ह्याचे कॉस्मेटिक सर्जरीज सगळ्या सुरू आहेत. ते बोटॉक्स इंजेक्शन हो. करायचे, ओठाचे गुळगुळीत करायचे, ते ह्याचे जे काही क्रीज आहेत ह्या कमी करायच्या. त्याचे परिणाम पण आहेत, दुष्परिणाम पण आहेत. तर त्या दुष्परिणामामध्ये जर का तुम्हाला स्वीकारायची तयारी असेल, ती काही पेशंटांमध्ये होती. ती काय सगळ्यांमध्ये होते असं नाही. पण हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी रजोनिवृत्तीसाठी जी काही चालू झाली, तर त्याचे दुष्परिणाम सगळ्यात मोठा दुष्परिणाम झाला म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं. हो. म्हणजे स्तनाचा कर्करोगचं प्रमाण इतकं वाढलं, की शेवटी त्याच्यावर त्यांना बंदी घालावी लागली. तर त्यामुळं आत्ता आपल्याकडं जे काही म्हणजे
रजोनिवृत्तीच्या काळामध्ये जर तुम्हाला काही औषधं वापरायची असतील तर ती म्हणजे आपल्या आहारामधून मिळणारं जे काय फायटो इस्ट्रोजन्स आहेत, हं, हं. आयसोफ्लेवम वगैरे जे आता सोयाबीनमध्ये वगैरे त्याचं प्रमाण जास्ती आहे, किंवा काही आपल्या म्हणजे आणखीन त्याच्यावर म्हणजे चांगलं संशोधन होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदिक औषधं आहेत काही, की त्या आयुर्वेदिक औषधांमुळं हे तुमची रजोनिवृत्तीचा कालावधी जो आहे हा तुमचा सुसह्य करता येण्यासारखा आहे. ओके. तर हा झाला हॉर्मोन आणि याचा उपचार म्हणजे पद्धती ॲक्च्युअल कशा ट्रीटमेंट हं. पद्धतीचा हा भाग. दुसरा भाग जो आहे तो ॲप्रोच. हं, हं. ॲप्रोच म्हणजे तुम्हाला ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांचा ॲप्रोच कसा आहे, बरं. त्या किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांचा ॲप्रोच कसा आहे. शेवटी रजोनिवृत्तीला जर सामोरं जायचं असेल तर त्याला ही अशी सगळी म्हणजे असे हे कॉकटेल आहे. म्हणजे आता ही एक गोळी घाल तुझी रजोनिवृत्तीचे जे काही सिम्पटम्स आहे सगळे बंद झाले, असं असं नाही नाही होत. होऊ शकत. बरोबर. तर सगळ्यात पहिली आपली त्रिसूत्री एकच आहे: आहार, विहार आणि तुमची मनःशांती. हं, मग हं. त्या गोष्टी ज्या आहेत की नाही त्यासाठी आहार, एक तर म्हणजे तुमचं मेटाबॉलिक रेट, बेजल मेटाबॉलिक रेट कमी झालेला आहे, तर त्यामुळे तुमच्या प्रमाणामध्येच तुम्हाला आहार घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आहाराच्या बरोबरच तुम्हाला म्हणजे त्याचे जे काही हे आहेत म्हणजे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स घ्यायलाच पाहिजेत. म्हणजे आयर्न घेणं गरजेचं आहे, कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर प्रोटीन्स, हाय प्रोटीन, लो कॅलरी आणि हाय फायबर डाएट हे घ्यायला पाहिजे. हे म्हणजे डाएट म्हणजे एक संक्षिप्त मी तुम्हाला हे बरोबर. सांगितलं की आपण आहारावरती बरेच आपले नियंत्रण एपिसोड ठेवणं आहेत, किंवा अगदी, भरपूर अगदी. एपिसोड आहेत. खूप एपिसोड त्यातला आहेत. कुठलाही एपिसोड त्यांनी आहाराबद्दल जरी ऐकला तरी चालण्यासारखा आहे. ते झालं आणि नंतर नियमितपणे होणारा व्यायाम. व्यायामची ही खरोखर त्याला शरीराला गरज ही आहेच. म्हणजे मिनिमम तुम्हाला जो तुम्हाला व्यायाम शक्य आहे, तुम्ही चालू शकता. तुम्ही जिममध्ये जाऊन हे आता वेट वगैरे ते फार करत बसण्यात काय पॉईंट नसतो आता अशा वेळेस. पण काही लोक असे आहेत की म्हणजे या वयातसुद्धा त्यांना 8 पॅक आणि 4 पॅक म्हणजे ते करू शकतात. पण तेवढं तुम्हाला तिथं त्यात डेडिकेटेडली करावं लागतं. डेडिकेशननी करायला लागतं. आपल्याला फक्त सामान्य लोकांच्या याच्याबद्दल बोलतोय आपण. तर त्यासाठी त्यांना लागणारा तो कार्डिओ व्यायाम जो आहे, हं. म्हणजे चालणे, पळणे किंवा त्या ह्याच्यावरती ट्रेडमिल, ट्रेडमिलवरचा. सायकलिंग, हं. स्प्रिंट सायकलिंग, ह्या सगळ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या कार्डिओच्या जितक्या झेपतील तितक्या करायला काहीच हरकत नाही. कारण ॲट द सेम टाईम आता जॉईंट्सचे सुद्धा प्रॉब्लेम आता सुरू झालेले असतात ह्या वयात. तर ते जॉईंट्स आणि आपले सगळे हे शरीर हे सक्षम राहण्यासाठी हं. 45 मिनिट हा कमीत कमी तुम्हाला व्यायाम करायलाच पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुमचं मनःशांती. आपल्या भारतासारख्या देशाला जे वरदान मिळालेलं आहे, हे आपलं कल्चर जे आहे, आपली जी संस्कृती आहे, योगाची संस्कृती, जग सगळं योगाच्या मागं लागलं आहे. तर त्या योगासाठी तर म्हणजे तुम्ही खरोखर म्हणजे वेळ देणं गरजेचं आहे. आणि योगामध्ये फारशा काही म्हणजे असे काही कठीण हे नाही. योगासनं म्हणजे योगा असं नाही आहे. तर योगा ही जीवन पद्धती आहे. बरोबर. जीवन पद्धतीमध्ये सगळ्यात जिथे तुमचे विचार त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा त्यातला एक पार्ट आहे तो म्हणजे वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. हं. जर, तर, का, पण, परंतु या सगळ्या गोष्टीपासून म्हणजे आपण दूर राहणं गरजेचं आहे. भूत आणि भविष्याचा फारसा विचार करायचा नाही, वर्तमानात नाही आता जगायचं. भूतकाळ तर आता गेला. बऱ्यापैकी म्हणजे तुमचं जवळ-जवळ ह्या रजोनिवृत्तीला पोहोचल्यानंतर तुमचा जो ॲक्टिव्ह हे आहे, लाईफस्पॅन आहे, हा संपलाय असं वाटून न घेता हं, इथून हं. पुढं सुद्धा आपल्या फॅमिलीला, कुटुंबाला, सोसायटीला खूप गरज आहे. हा जो ॲप्रोच आहे, हा ॲप्रोच फार महत्त्वाचा आहे. आणि तो ॲप्रोच मला वाटतंय आपण आता तुमचं इंटरव्ह्यूवर आली असेल का नाही आलेली अजून? अजून नाही आली? बरं ठीक आहे. हा जो ॲप्रोच आहे म्हणजे म्हणजे माझी कारण जेव्हा सोसायटीला असलेली हां, गरज आता ती तुम्हाला सांगतो की वयाचे आता हे साधारण 40-45व्या वर्ष तुम्हाला म्हणजे त्या वयाला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज जवळ आलेला आहे.
तर जीवनामध्ये आत्तापर्यंतचे जे जे काही अनुभव तुमचे आहेत, कारण प्रत्येक माणसाने नवीन अनुभव घ्यावेत असं काही नाही. बरोबर. तर हे तुमचे अनुभव जे आहेत, की समजा आता मी मेडिसिनमधला अनुभव आहे, तर हा आय हॅव टू नाव पास इट ऑन टू नेक्स्ट जनरेशन. माझी मुलांच्या कडे नसेल, समजा माझी मुलं डॉक्टर झाली म्हणून ठीक आहे, पण ज्यांना नाही आहे तर त्यांनी आपण जे काही शिकलेलं आहे हे सोसायटीला परत द्यायचा हा टाईम आहे. म्हणजे आपण पूर्वीसुद्धा आपण असा विचार केला होता की नाही, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, हो. वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. संन्यासाश्रम. तर ही जी आता म्हणजे चेंज ओव्हर आहे, हे तुमचं गृहस्थाश्रमामधून वानप्रस्थाश्रम आहे. वानप्रस्थाश्रमाचा अर्थच असा आहे की तुम्ही संसारातनं थोडंसं अलिप्त व्हावून गाईड, तुम्हाला गाईड करणं बाकीच्या आपल्या चेंज युअर रोल टू गाईड. येस, म्हणजे तुम्हाला जे काय असं आता मेनोपॉज झालं म्हणजे पॉज असं नाही आहे, तर इट इज गोइंग टू बी रिसेट ऑफ युअर बिहेवियर. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे ॲक्टिव्हली सगळ्या गोष्टी अशा धडाडीनं करायच्या वगैरे वगैरे असल्या तरीसुद्धा म्हणजे त्या आता करायच्याच आहेत, नाही अशात नाही. म्हणजे तुमचा ॲप्रोच जो आहे की नाही, म्हणूनच आपण म्हणतो की वय जे आहे हे शरीराचं वय नाही आहे, तर तुमच्या मनाचं वय आहे. तुम्ही जितके मनाने यंग असाल, जितके मनाने म्हणजे ताजेतवाने असाल, ते तुमचं वय आहे. म्हणजे तुमचं म्हणजे कालानुरूप झालेलं वय. आता आपण काही काही वेळेस असं बघतो की काही स्त्रिया ज्या आहेत 30-35व्या वर्षीच म्हणजे त्यांचं सगळं मरगळलेलं दिसतं, आणि त्याच वेळेस तुम्ही एखादी 60-65 वर्षाची, 70 वर्षाची स्त्री अशी चुणचुणीत तरतरीत अगदी एकदम झाशीच्या राणीसारखी तुम्हाला दिसते. म्हणजे देवाने देताना हॉर्मोन म्हणजे काय म्हणतात, प्रकृतीने दिलेले हॉर्मोन्स जे आहेत ते हिला पण तेच दिले आहेत आणि तिला पण तेच दिले आहेत. पण ह्या दोन्ही हॉर्मोन्समध्ये हा जो फरक आहे ना, ह्या प्रवृत्तीचा आणि ॲप्रोचचा जो आहे हे आहे. मग त्यासाठी ट्रीट करणारे डॉक्टर्स, त्याचबरोबर तुमच्या भोवतीचं जे काय तुमचं कुटुंब, त्याचबरोबर तुमच्या भोवतीचं जे समाज, या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या रजोनिवृत्ती कालखंडामध्ये जर चांगली जर झाली तर हा कालावधीसुद्धा कुठल्याही सुसह्य होऊ शकतो. उपचार किंवा कुठल्याही औषधं किंवा कुठलेही हॉर्मोन रिप्लेसमेंट न करता हे तुम्हाला तो म्हणजे सुसह्य करता येण्यासारखं आहे. तर हे असे दोन प्रकारचे ते ट्रीटमेंट आहे. एक म्हणजे ॲप्रोच आणि दुसरं जे आहे हे हॉर्मोन रिप्लेसमेंट किंवा थेरपी येते. तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे ती आत्ता मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे सोयाबीनचे जे काय आयसोफ्लेवम आहे हे आत्ता म्हणजे सगळ्यांनी सर्व मान्य आहे आणि ते सर्वश्रुत आहे की जे ॲक्सेप्टेबल आहे, की ज्याच्यामधून म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे काही जास्ती म्हणजे आढळत नाही आहे. त्याचबरोबर हे काय म्हणतात की मी ते जे काय बाकीचे दुष्परिणाम आहेत, म्हणजे समजा तुम्हाला इस्ट्रोजनचे कसे आहे की डीप वेन थ्रॉम्बोसिस आहे, म्हणजे कॉम्प्लिकेशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नसा कडक होणं हे कॉम्प्लिकेशन आहे. नंतर सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजे अर्धांगवायूचे झटके येणे, हे सगळे जे काही कॉम्प्लिकेशन त्यांना आढळले म्हणून ते हॉर्मोन थेरपी बंद झाली. तर आता 3 गोष्टी जर काय आपण केल्या की HRT सोडून, तर त्याचा ॲप्रोच, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये होणारं आहार, विहार आणि व्यायाम आणि तुमचं मनःशांती, मनस्वास्थ्य, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर काय एकत्र उपचार पद्धतीने अवलंब केला आणि त्याचबरोबर त्या कुटुंबानं की ह्या स्त्रीचा आता स्थित्यांतराचा कालावधी आहे हा विचारात घेऊन तिला समजून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. हे सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं. त्याच वेळेस म्हणजे आता तुम्हाला सांगतो अगदी किरकोळ त्यातले जे काही हे त्रास आहेत त्यासाठी म्हणजे तुम्हाला ड्रायनेस. नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आहोत, कारण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच भेटूया. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. मेनोपॉज या अत्यंत एका महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण बोलतो आहोत. बऱ्याच जणी हा जर का कार्यक्रम ऐकत असतील तर त्या स्वतःला या कार्यक्रमाशी थोडंसं जोडून बघत असतील की ज्या आत्ता 40 ते 50-55 वर्षाच्या स्त्रिया आहेत आणि ज्या आत्ता या फेजमधनं जात आहेत, तर त्यांना असं जाणवत असेल की आत्ता ह्या सगळ्या चर्चा जे तुम्ही सांगितलं की काय कमी काय जास्त किंवा सिम्पटम्स काय आहेत, कसं वागलं पाहिजे, ह्या कदाचित त्या सगळ्या स्वतःशी रिलेट करत असतील. तर बऱ्याचदा असं होतं की स्त्री एक साधारण 30-35 पर्यंत ती अशी एकदम यंग ॲक्टिव्ह आपल्याला दिसत असते. पण जसजशी ती या मेनोपॉजच्या दिशेनं पुढे जाते तशा तिच्या बाह्य शरीरामध्ये सुद्धा बदल बराच होताना आपल्याला दिसतो. जसं की ग्रे हेअर्सची संख्या वाढायला लागते. हल्ली बरेच जण कलर करतात त्यामुळे कळत नाही, पण तरीसुद्धा ग्रे हेअर्स असतात किंवा चेहऱ्यावर किंवा अंगावर थोड्या सुरकुत्या दिसायला लागतात किंवा आपण असं म्हणूया की चेहऱ्यावर थोडासा बदल दिसायला लागतो, तर किंवा केस गळणं. तर ही सगळी बाह्य लक्षणं ह्याच्यामुळंच होतात, या हार्मोन्समुळंच होतात. नाही, आता हे एजिंग फिनॉमिनन आहे. हं, एजिंग शेवटी तुमचं सांगितलं बयोलॉजिकल क्लॉकप्रमाणे या सगळ्या बरोबर. गोष्टी होतात. हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा होतात. त्यामुळं हे आता ती सांगतो ना तुम्हाला की ॲप्रोच या अशा गोष्टी होणार आहेत, हे आपला स्वीकार करणं. एक्झॅक्ट. काय म्हणजे सगळ्यात जास्ती माणसाला त्रास कशाचा होतो, वेन यू डोंट ॲक्सेप्ट रियालिटी जे आहे, म्हणजे वास्तव जे आहे हे हे स्वीकारलं आपल्याला पाहिजे. आपण हे स्वीकारून मग त्यानंतर आपण पुढं जाणं गरजेचं आहे. तर ते स्वीकारून पुढं रजोनिवृत्तीला आपण कसं सामोरं जायचं, तर रजोनिवृत्तीला सामोरं जायचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता मगाशीच तुम्ही बोलत होता की डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशरचं हो. प्रमाण वाढलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या एक आपण आहार सांगितला आहे, व्यायाम सांगितला आहे आणि मनशांती मनःशांती सांगितली. तर मेडिकल पार्ट जो आहे, तर सगळ्या स्त्रियांनी प्रत्येक स्त्रीनं वयाच्या 35 नंतर जे होणारे संभाव्य आजार आहेत, म्हणजे समजा गर्भाशयाच्या पिशवीचा कर्करोग किंवा समजा ब्लड प्रेशर, डायबिटीस, तर याचं वार्षिक तपासणी ही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये हे करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे. एक म्हणजे गर्भाशयाची सोनोग्राफी, ओके. म्हणजे ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी, हे कुठेही आता होते, किंवा पोटाची सोनोग्राफी केली तरी चालते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पॅप्समिअर, की म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमचा कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर म्हणजे असण्याची शक्यता आहे का. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, बऱ्याच स्त्रियांना ह्या गोष्टी माहीत नसतात किंवा बऱ्याच समाजात म्हणजे स्क्रीन टेस्ट म्हणजे स्क्रीनिंग आणि ॲक्च्युअल टेस्ट, डेफिनेटिव्ह टेस्ट, ह्याचा डिफरन्सच कळत नाही. तर आता पॅप्समिअर इज अ स्क्रीनिंग टेस्ट, म्हणजे मास स्केलवरती तुम्हाला एखादी जर तपासणी करायची असेल की त्यातले फक्त संभाव्य आजार असणारे जर काय पेशंट तुम्हाला म्हणजे वेगळे काढायचे असेल, तर त्यासाठी ह्या म्हणजे मास स्केलवरती करणाऱ्या ह्या म्हणजे टेस्ट आहेत. तर त्यातली एक पॅप्समिअरची टेस्ट आहे. तर पॅप्समिअरमधनं तुम्हाला इनडायरेक्ट एव्हिडन्स मिळतो की ह्या एक्सपोलेटिव्ह सायटॉलॉजी त्याला म्हणतात, की म्हणजे ज्या आता समजा आपल्या शरीरावरती जे काय स्किन आहे त्याचेसुद्धा हे सेल्स हे दररोज झडून जात हो. असतात. तशा गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावरचा, मुखावरचा त्या सेल्स ह्या जननमार्गात, योनिमार्गामध्ये असतात आणि तिथलं फक्त जे द्रव पदार्थ आहे हा स्लाईडवरती घेऊन हा तपासणी केला जातो. याला पॅप्समिअर म्हणतात. इट इज अ स्क्रीनिंग टेस्ट. त्याच्यामधून फक्त आपल्याला शंकास्पद काय असेल तर हे ते कळू आपल्याला शकतं. कळतं. आणि त्याची पुढची डेफिनेटिव्ह टेस्ट आहे म्हणजे ते कॉल्पोस्कोपी आहे, म्हणजे आत लाईट टाकून गर्भाच्या मुखाची तपासणी आहे, त्यानंतर त्याचा तुकडा काढून तपासणी आहे, जर ज्याच्यामध्ये आपला डाऊट वाटतो ते करणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्ही स्क्रीनिंगमधून पुढं गेला आणि तुम्हाला हाय रिस्क आणि लो रिस्क ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा डिवाईड होता तेव्हा. त्याचबरोबर डायबिटीस आहे की नाही, म्हणून तर त्याचबरोबर तुमचं ब्लड प्रेशर बरोबर आहे का नाही, ह्या सगळ्या इयरली टेस्ट हे करणं गरजेचं आहे. स्त्रियांमधला कॅन्सरचा जो काय प्रादुर्भाव आहे ह्या दोन ह्याच्या अवयवामध्ये सगळ्यात जास्त आहे. एक म्हणजे गर्भाशयाचं मुख आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्तन. ब्रेस्ट तर कॅन्सर. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीनं वर्षात नाही
महिन्यात प्रत्येक वेळेस करायला पाहिजे. आणि आपल्या कुठल्याही तुम्ही ह्याच्यावरती गेला, हल्ली आपलं गुगल गुगलवर चार्टवर गेलं गेला तरी आपल्याला तर मिळू तुम्हाला शकतं. ती सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करायची हे सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये स्तनामध्ये कुठेही तुम्हाला घट्टपणा किंवा टणकपणा जाणवला की डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी करून घेणं, सोनोग्राफी मग त्यांच्याकडून तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे रेग्युलर चेकअप हा दर महिन्याचा वेगळा, दर वर्षाचा वर्षाचा वेगळा. वेगळा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये येणारे हे जे काही म्हणजे आजार आहेत, हे वेळेवर जर काय आपण उपचार केले तर त्या तर ते म्हणजे रोखू शकतो आपण आपण त्याला. दीर्घकाल म्हणजे जगणं शक्य आहे. आता त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की या इयरली तुमच्या तपासण्या झालेल्याच आहेत. आणि त्यानंतर ज्या स्त्रियांना समकामाच्या वेळेस म्हणजे कोरडेपणा जाणवतो, अशा स्त्रियांनी गायनेकॉलॉजीशी हे सल्ला घ्यावा. घेण्याचं. आणि त्याला फारसं काय मोठं उपचार नाही लागत. तर इस्ट्रोजनयुक्त जेल असतं ते, हं. की ते जेल हे म्हणजे ते प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे वापरलं तरीसुद्धा तो ड्रायनेस वगैरे सगळा कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की नाही, की ह्या सगळ्या मेडिकल ट्रीटमेंट झालं, मग नंतर ह्या म्हणजे इयरली टेस्ट झाल्या, टेस्ट झाल्या. म्हणजे आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर म्हणजे दीर्घकाळ हेल्दी जगण्यासाठी ह्या ज्या काही टेस्ट करायच्यात ह्या करणं गरजेचं आहे. हे आता मी सांगितलेच आहेत. आणि आहार विहार आणि ते पण आपण मनशांती झालेलंच आहे, ते तर मनशांती सगळ्यात झालेलंच आहे. महत्त्वाचंच आहे. मग नंतर ड्रायनेससाठी पण झालेलंच आहे. शेवटी वर्तमानात जगणं. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की पॉझिटिव्ह थिंकिंग. हं. जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या आलेल्या आहेत ह्या स्वीकारून त्याप्रमाणे आपण पुढच्या जीवनाची वाटचाल जर केली आणि त्याचबरोबर या क्लायमेक्ट्रिक किंवा मेनोपॉझल स्त्रीला तिचे आता सपोर्ट ग्रुप्स पण आहेत भरपूर. हं, हं. म्हणजे आता व्हॉट्सअप वगैरे हे सगळं सुरू आहे ना, किंवा यूट्यूबवरती ह्या सगळ्या मीडियावरती तुम्हाला भरपूर सपोर्ट ग्रुप्स आहेत बरं. की ज्या स्त्रिया एकत्र येऊन ह्या गोष्टीवरती चर्चा करू शकतात. आणि त्या चर्चा करून अशा ग्रुप्समध्ये काही डॉक्टर्सनी सुद्धा तसे ग्रुप्स तयार केलेले आहेत बरं. की ज्या, आणि आम्हीसुद्धा आता तयार करणार आहोत म्हणजे मेनोपॉझल स्त्रियांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या स्त्रियांसाठी सपोर्ट ग्रुपचे ग्रुप्स आम्ही तयार करणार आहोत की ज्यातून म्हणजे त्यांना मोफत त्यांचे जे काही समस्या आहेत या समस्येला उत्तर दिलं उत्तरं जाईल. दिली जातील आणि त्यांची समस्या म्हणजे निराकरण करता येईल. कारण बऱ्याचशा समस्या ज्या आहेत ह्या केवळ आणि केवळ तुम्हाला केलेल्या फक्त काउन्सिलिंगवरच म्हणजे कमी बऱ्या होऊ होऊ शकतात हो. त्या. तुम्हाला सांगतो की सगळे आजार शेवटी जो आहे तो मनात असतो. ज्या माणसाला शारीरिक आजार आहे त्याला ट्रीटमेंट आहे आमच्याजवळ, बरोबर. पण जो मनानं खचलेला आहे त्याला धैर्य देणं हे इट्स अ काउन्सिलिंग. हे काउन्सिलिंग जे आहे हे काउन्सिलिंग म्हणजे ज्या डॉक्टरांच्याकडं ती जाईल त्या डॉक्टरांनी हे द्यायचं आहे. आणि त्यांनी जर काय त्याला त्या स्त्रीला पॉझिटिव्ह करून सोडलं आणि तिला जर काही शारीरिक कुठल्याही व्याधी जर नसल्या तर अगदी ती मस्त 100 वर्षापर्यंत जगायला अगदी निरोगी फर्स्ट क्लास, अगदी 100 वर्षाची म्हणजे स्त्रीसुद्धा मी अशी खडखडीत बघितलेली आहे की मनानं स्ट्रॉंग असलेलं मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा तुम्हाला सांगतो, शरीर जे आहे हे आपल्या मनाच्या तालावरच चालतं. खरं आहे. म्हणून मन तुमचं जर तरुण असेल तर तुम्हीसुद्धा तरुण असणार. आणि शेवटी आलेले हे काय म्हणजे अडचणी किंवा सगळे प्रसंग किंवा प्रॉब्लेम प्रत्येकाला आहेत. सगळ्या जगातल्या प्रत्येक म्हणजे जन्मलेल्या प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहे. माणसाला काही ना प्रॉब्लेम हा असतोच. प्रॉब्लेमचा म्हणजे ते उघडत बसण्यापेक्षा यू फाइंड अ सोल्युशन की हा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज इग्नोर इट. नाही, इग्नोर करून चालत नाही. फाइंड द सोल्युशन. आणि तुम्ही जर सोल्युशन तुम्हाला जर सापडलं नाही तर चांगला गुरु तुम्ही शोधा. कुणाला गुरु एखाद्या माणसामध्ये सापडेल, गुरु एखाद्या महाराजांमध्ये सापडेल, गुरु एखाद्याला देवामध्ये सापडेल. त्या देवाचं नामस्मरण करा, त्याच्याबरोबर तुम्ही राहा. आणि मग हे सांगितलं योगा तुम्ही करा. योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे
योगासनं सांगितलं, मी तुम्हाला सांगतो प्राणायाम हं. हा फार महत्त्वाचा खूप पार्ट महत्त्वाचा. आहे. कारण प्राणायाम जो आहे ना, प्राणायामानं तुमची मेंदूची शक्ती ही फार वाढते आणि श्वासाचे बाकीचे सगळे कपालभाती, मग नंतर हे बाकीचे वेगवेगळे ब्रह्मविद्या वगैरे ह्या सगळ्या आहेत. यानं तर होतंच होतं आणि या प्राणायाम झाला, मग नंतर हे वेगवेगळे व्यायाम झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जगसुद्धा त्याच्या मागं लागलेलं आहे, ते म्हणजे ध्यान. हं, हं. आपले म्हणजे पूर्वीचे जे काय हे आहेत, साधू आहेत, हे ध्यानस्थ राहिल्यामुळं वर्षोनवर्ष 100-100 वर्ष हे लोक जगलेले आहेत. तर खरंय. त्यामुळं ध्यान जे आहे की नाही, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर बॉडी. आता परवासुद्धा आमच्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचं एक ध्यानावरती सत्र झालं हो. आणि त्या ध्यानावरती सत्रासाठी हॉल आम्हाला कमी पडला. एवढा म्हणजे बाहेर सुद्धा अरेंजमेंट केली होती जवळजवळ 200-250 लोकांची. हॉलमध्ये 600 लोक, बाहेर 150-200 लोक, तरीसुद्धा जागा पुरली नाही. पण आज ध्यान जे आहे हे खूप खूप गरजेचं आहे. आहे. कारण ध्यानामध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करता तुम्ही. म्हणजे ते संपूर्ण ध्यान तुम्हाला म्हणजे शुद्ध करण्याचं आपल्याजवळ योगामध्ये हे आहे, काय म्हणतात त्याला, एक आपल्याजवळ साधन अस्त्र आहे आहे, हे, साधन अस्त्र आहे. आहे. तर हे साधन वापरणं गरजेचं आहे आणि हे लोक जे करतील त्यांना मेनोपॉज हा नक्की सुखकर होईल असं मला वाटतंय आणि मला वाटतं आता आपण इथं थांबायला नक्कीच काय याच हरकत नाही. नोटवर आजचा खरं तर आपण भाग इथंच संपवतो आहोत. सरांनी एक अतिशय पॉझिटिव्ह अशी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. ज्या माझ्या भगिनी किंवा त्यांचे कुटुंबीय हा भाग बघत असतील तर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की रजोनिवृत्तीच्या जवळ असलेल्या किंवा रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीच्या जवळपास तिचे जर का कुटुंबीय असतील तर ती मनानं अजूनही जास्त सक्षम बनू शकते. आहार विहार, मनःशांती, व्यायाम या सगळ्या गोष्टींचा जर का योग्य मिलाफ केला तर एक आनंदी जीवन जे पुढचं आहे, म्हणजे थोडक्यात आयुष्याची सेकंड इनिंग ज्याला आपण म्हणूया, तर ती सेकंड इनिंगसुद्धा चांगली छान खणखणीत सेंचुरी मारेपर्यंत आपण व्यवस्थित जगू शकतो. हा छान उपदेश डॉक्टर तुम्ही दिलेला आहे. याच नोटवर आपण इथेच थांबूया. नमस्कार.